नमस्कार मंडळी, काय मग कशा आहात सर्व? मजेत ना? आज आपण आगळीवेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत. बऱ्यापैकी कोणाला माहीतही नसेल अशी. पावसाळ्यामध्ये थंडी वाजते, उष्णता निर्माण करण्यासाठी हा वेगळा पदार्थ घेऊन आली आहे. बघू शकता आपण. त्यासाठी आपण सर्वप्रथम काळे अख्खे उडीद घेतले. तुमच्याकडे जर अख्खे उडीद नसेल तर काळे सालीसकट डाळ असेल तर ती घ्यायची आहे. खूप बहुगुणी आहे, आपल्या शरीरात उष्णता निर्माण करते. आपण 1 वाटी काळे अख्खे उडीद घेतलेत आणि मंद गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतली आहे. काही जण फक्त उडदाचं करतात, पण मी थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकली, त्याने खूप छान चव लागते. आपण अशा प्रकारे बारीक करून घेतले बघा. मी चाळलं नाही, असं जाडसरच ठेवणार आहे. त्यामध्ये आपण लाल तिखट टाकले, मीठ टाकले, कांदा आणि मी टोमॅटो टाकला. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर तेल टाकले आणि व्यवस्थित सर्व हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर अजून त्याची चव वाढवायची असेल तर तुम्ही दुसरा कुठला मसाला टाकू शकता, जसं की चाट मसाला, गरम मसाला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. पण मला एवढं बास झालं, मग मी एवढाच टाकला मसाला. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून ते एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. खूप सुंदर लागते चव. अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि मला रिप्लाय द्या. त्यासाठी आपण नाचणीच्या पिठाची भाकरी करणार आहोत. पौष्टिक अशी, बहुगुणी, बहुऔषधी, भरपूर फायबरयुक्त आणि भरपूर कॅल्शियमयुक्त. आपल्याला पावसाळ्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा खूप उत्तम पर्याय आहे. आपण बघा भाकरी अशी थापवून घेणार आहोत. खूप छान रेसिपी आहे. तुम्हाला माहीत पण नसेल, मला पण माहीत नव्हतं, माझ्या मैत्रिणीने सुचवली म्हणून मी करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पण करून बघा. त्यासाठी बघा, भाकरी घेतली आपण नाचणीची, डांगर, मिरचीचं लोणचं आणि कांदा. बघा किती मस्त झाले की नाही, सुटलं की नाही तोंडाला पाणी. मस्तच रेसिपी आहे. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर कमेंट करत जावा. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.